आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। आळंदी हे गाव गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर। दैवताचे नाव सिद्धेश्वर, हो दैवताचे नाव सिद्धेश्वर। 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा। तो सुख सोहळा कायवण, तो सुख सोहळा कायवण, तो सुख सोहळा कायवण, तो सुख सोहळा कायवण। 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा। विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करिताती। विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करिताती। विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करिताती। 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा। नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया। स्वतः नामदेव महाराजांचा हा अभंग आहे आणि नामदेव महाराज आळंदीचं वर्णन करताय, त्या तीर्थक्षेत्राचं वर्णन करताय आणि नामदेव महाराज देवाला म्हणतात की आपणही त्या ठिकाणावर त्या ठिकाणी जाऊया। नाम म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावर
84 सीतांचा सिद्ध भेटी मेळा 84 सीतांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा तो सुख सोहळा काय वर्णू 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 84 सीतांचा सिद्ध भेटी मेळा 84 सीतांचा सिद्ध भेटी मेळा सिद्ध भेटी मेळा सिद्ध भेटी मेळा कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर 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 तया नमस्कार तया नमस्कार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर विचार न पाहे यादी फुलाचा विचार आळंदीला संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी शिकण्यासाठी जातात. भरपूर विद्यार्थी पळून सुद्धा जातात. गावाकडे काही भांडण झाले की ते पळून जातात. परंतु लहान असेल मोठा असेल गरीब असेल श्रीमंत असेल आळंदीला गेला तर तो कधीही उपाशी राहत नाही. ही आळंदीची खासियत आहे. कारण माऊलींना माऊली म्हणतो तर माऊलींकडे कोणतंही लेकरू गेलं की ते कधी उपाशी आळंदीमध्ये कोणताही लेकरू कधीच उपाशी झोपू शकत नाही. ही आळंदीची खासियत. आणि माऊली कधी बघत नाही की कुळ जात पात तिकडे कोणताही भेदभाव नाही.
न पाहे आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानबाई भक्त करुणाकर ज्ञानबाई भक्त करुणाकर ज्ञानबाई कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर भलतिया भावे शरण जाता भेटी भलतिया भावे शरण जाता भेटी पाडितसे तुटी जन्म व्याधी पाडितसे तुटी जन्म व्याधी कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया अनाथाची माया ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया
ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा जय अंगी मोठेपण जय अंगी मोठेपण जय अंगी मोठेपण ज्याचे अंगी मोठेपण ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण तया यातना कठीण तया यातना कठीण लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा तुका म्हणे जाण तुका म्हणे जाण तुका म्हणे जाण
या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सर्व जीवनच एक प्रकारचं सांगितलं. कारण लहानपण संपल्यानंतर ज्याला मोठं व्हायचंय, मग त्याला मोठं होण्यासाठी काय कष्ट लागतात हे सगळ्यांना माहितीच आहे. ऐरावत रत्न थोर, तो रत्न थोर आहे पण त्याला अंकुशाचा मार आहे, तेव्हा कुठं तो थोर होतो. ज्याला मोठं व्हायचंय त्याच्यासाठी भरपूर कष्ट करावं लागतात. ज्याचे अंगी मोठेपणा या यातना कठीण, हे सर्व लहानपणानंतर पुढे काय काय अडचणी येणार हे सगळं तुकाराम महाराजांनी अगोदरच सांगून दिलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे जाण व्हावे लहाना होणी लहान. व्हावे लहाना होणी लहान लहान. तुका म्हणे जाण जाण तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा पांडुरंग अबीर गुलाल उधळी तरंग. अबीर गुलाल अबीर गुलाल 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 गुलाल. अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळी तरंग. अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी ना. वाळवंटी गाऊ वाळवंटी गाऊ वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाच. वाळवंटी गाऊ
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाच चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग देव विठ्ठल देव पूजा देव विठ्ठल देव पूजा देव विठ्ठल देव पूजा तीर्थ 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 विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 क्षेत्र विठ्ठल चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होनी निसंग नाथा घरी नाचे 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 माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जन येती विठ्ठला माय बापा विठ्ठला हे विठ्ठला विठ्ठला मायबा सारे गा प सारे गा प ध सारे ध सा ग ग ध प ग रे ग सा ध प ग रे ग ध प ग सा रे प ग रे सा ग सा पर्वत पर्वत क्यों चढ़े नदी पार क्यों जाए पर्वत पर्वत क्यों चढ़े नदी पार क्यों जाए जो मिलना है यही है जिन्हें खोजे वही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे सगळ्यांनी भजन म्हणायचे नाथा घरी नाचे 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 महिला मंडळी विनंती आहे तुम्ही म्हणशाल तुला कशाला बोलवलं मग पण तरी भजन हे सगळ्यांनी मिळून करायचं असतं ते काय कोणाचं एकाचं नसतं नाथा घरी नाचे 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 नाथा घरी नाथा घरी नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल 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 विठाल 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 जय जय विठाल 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 सगळ्यांनी जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 महिला मंडळी जय जय विठ्ठल 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 भेटणार एक विषय आता पुन्हा जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 हे बघा विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने जो दररोज 9 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्याला कधी हार्ट अटॅक येत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी भजन म्हणा जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 घाबरल्या वाटतं आवाजच वाढला जय जय विठ्ठल 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 काळजी करू नका इथं बसणाऱ्या कोणालाही हार्ट अटॅक येणार नाही जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू चला हो चला हो चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ
महंता होतील भेट, संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी। संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी। आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी। चला हो, चला हो, पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ। जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू। ते तीर्थाचे माहेर, 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 माहेर। ते तीर्थाचे माहेर, ते तीर्थाचे माहेर। सर्व सुखाचे भंडार, सर्व सुखाचे, सर्व सुखाचे, सर्व सुखाचे भंडार। जीवाच्या जीव लगा पाहू, चला हो, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ। जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू। जन्म नाही रे अनिक, नाही रे अनिक। जन्म पुन्हा पुन्हा येत नाही, एकदा जन्म भेटतो। त्याच्यामुळे आळंदी पंढरपूर जाऊन या। विशेष करून तरुण मंडळी या ठिकाणी भरपूर बसलेली, ज्येष्ठ मंडळी जाऊन आले असेल, पण तरुण मंडळी, कारण जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको। त्याच्यामुळे जोपर्यंत शरीर चांगलं आहे, फिरून या, बघून या आळंदी पंढरपूर, आपली संस्कृती, आपलं मूळ, आपलं अस्तित्व हे पंढरपूर आळंदी आहे, बघून या, तिथला आनंद। जन्म नाही रे अनिक, नाही रे अनिक। शोधून शिनला
शोधून शिणला जीवारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी भांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहरी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची राज कुणी तरी दावाल का बघ उघडुनी दार अंतरंगातला देव गावाल का बघ उघडुनी दार अंतरंगातला देव गावाल का बघ उघडुनी दार अंतरंगातला देव गावाल का मन लागो रे लागो 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 रे मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्म विष्णू तोची महेश्वर ब्रह्म विष्णू तोची महेश्वर मन लागो रे लागो रे लागो लागो रे लागो रे लागो लागो रे लागो रे लागो लागो रे मन लागो रे लागो 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 रे मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी जन्म नाही रे आणि नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग तुका म्हणे माझी भाग तुका म्हणे माझी भाग चला हो चला हो चला चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू जीव लगा पाहू जीव लगा पाहू एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण
आठवण करी माहेरची आठवण हा माझे माहेर पंढरी माझे माहेर 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 पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी आहे भीवरीच्या तीरी आहे भीवरीच्या तीरी बापणी 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 आई बापणी आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई ही माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी आहे भीवरीच्या तीरी आहे भीवरीच्या तीरी कराही बंधू कुंडली कराही बंधू कुंडली कराही बंधू कराही बंधू त्याची ख्याती काय सांग त्याची ख्याती काय सांग त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी आहे भीवरीच्या तीरी आहे भीवरीच्या तीरी माझी बहीण माझी बहीण माझी बहीण माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा करीतसे पाप भंगा करीतसे पाप भंगा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी आहे भीवरीच्या तीरी आहे भीवरीच्या
जनार्दनी शरण विठ्ठला परे ग गबनी सानी पग पग रे सारे ग सारे ग ग रे ग प प गबनी रे पानी दानम पानी सारे ग रे सानी पानी सानी सा दा दा नी दा 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 नी दा जनार्दनी शरण सानी धनी दप गम पधनी पद म प गम ग प गम ध परे रे ग रे धनी रे धनी 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 रे ग रे ग म रे ग म रे ग म रे ग म धनी रे ग म धनी 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 द सनी द ब म सनी द ब म ग सनी द ब म ग रे धनी द ब म ग रे धनी रे ग म धनी धनी रे ग म धनी धनी ग म धनी धनी ग म धनी धनी एका जनार्दनी शरण जनार्दनी शरणं. एकदा सतीजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
सा नी नी ध नी ध प रे ग सा रे ग प नी सा नी प ग प ग रे सा रे ग प रे ग रे ग रे ग रे ग रे एका जनार्दनी शरण करी माहेरची आता आळंदीची यात्रा पुढच्या एकादशीला आहे, माऊलींचा समाधी सोहळा. आणि मला वाटतं महाराष्ट्रातली जेवढे काही वारकरी असतील, आपण ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणतो? कारण ते आई समान आहे आणि सर्वांची माऊलीच आहे ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून आता सर्वांना वेध लागले ते माऊलींच्या सोहळ्याचे, कार्तिकी एकादशीचे. आणि त्याच आठवणीने हा अभंग, कारण आम्ही सर्व, मी लहानपणी शिरूरला वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला होतो. आणि शिकायला असताना त्यावेळेस जास्त काही कळत नव्हतं, अध्यात्म वगैरे, ह्या विद्यार्थी म्हणून गेलो. परंतु मी माऊलींच्या मंदिरामध्ये, ते तळमजल्यामध्ये माऊलींचं मंदिर होतं आणि तिथे मी पेटी घेऊन आपली प्रॅक्टिस करायचो. आणि कुठंतरी माऊलींशी हितगुज व्हायचं, म्हणजे मला कळत नव्हतं. पण असं लहानपणी कसं एखादा मुलगा असं बडबड करत असतं, तसं मी त्या माऊलीच्या मंदिरामध्ये गाणंही म्हणायचो आणि बडबड पण करत राहायचो. आणि कुठंतरी माऊलींनी ते ऐकलं. आणि म्हणून एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची, करी माहेरची, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आहे भीवरी जाती, आहे भीवरी जाती, आहे भीवरी जाती, भीवरी जाती, भीवरी जाती. काय वाजवायचं जोरात?